अपूर्वा, हाँ वाहन आण की. अरे हो आणते. हाँ या वर्षी वाण म्हणून काय देणार आहे तुम्ही? अहो माहिती नाही, ते सगळं सुनेने ठरवले. मला पण माहित नाही काय देणार आहे ती. हे काय वाण म्हणून तुळशीचं रोपटं? हो, अशाच गोष्टी तर वाण म्हणून द्यायच्या असतात ना. का? कारण सुवासिनीच्या संसारात उपयोगी पडेल अशा वस्तू आपण तिला वाण म्हणून भेट देत असतो, हो की नाही? पण आजकाल सगळ्यांच्या संसारात सगळ्या वस्तू असतात, पण आपण प्लास्टिकच्या वस्तू तिला वाण म्हणून देऊन प्रदूषण वाढवण्यापेक्षा हे तुळशीचे रोप दिलेलं बरं नाही का? हे तुळशीचे रोप आपली साथ देईल, शिवाय घरच्या आवारातलं वातावरण शुद्ध ठेवेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुळस ही एकमेव वनस्पती आहे जी 24 तास आपल्याला ऑक्सिजन देते. अगं बया बया बया, किती हुशार आहे हो तुमची सून. टिट्ट माझ्या सुनेसारखी. इथं काय करालीस? काय नाही, एवढं नको टेन्शन घेऊ. काही झालेलंच नाही. झालंय का काही नाही मग? आणि मी आहे ना, सगळं सांभाळून घेतो. मला माहिती तू सगळं सांभाळून घेशील, पण भीती वाटते अरे जरा. मी इथं असताना पण तुला भीती वाटते हा? याला काय अर्थ आहे? हे बघ, मला अपूर्वा आताच म्हणत्या काय झालंय सांगा, खरं सांगा. आता त्यांच्या समोर तसे चेहऱ्यावर 12 वाजवून घेऊन गेली, मग त्यांना कळणार नाही लगेच काहीतरी झाले म्हणून. ते बघ काय करायचं, सोपं आहे. एवढं टेन्शन जास्त झालं का नाही, असं मोठ्यांदी हसायचं. कसं? मी पण असंच हसणार. पण दादा, तू असं नको ना जात जाऊस एकटाच. काळजी वाटते रे. आता ठीक आहे, आज मी होतो तुझ्यासोबत, पण इतर वेळेस एकतर तू एकटा असतो, नाहीतर मग अपूर्वा असते. आणि हे असं परत घडलं तर? परत नाही घडायचं असलं काही. दादा, कुणास ठाऊक मला असं का वाटायला लागलं का निकितानं आपल्याला बघितलंय, आणि जर का तिनं बघितलं असेल तर घरात कोणाला कळायला वेळ नाही लागणार. मला नाही वाटत तिनं बघितलंय काही. बघितलं असलं तरी काय, तिचं काय कौतुक आहे आता? हा, तो विषय कधीच संपलाय. ती काय परत यायची नाही आपल्याकडे. कसं प्रॅक्टिस करायला लागेल. टॅलेंट. चला चल. सांगितलेलं लक्षात ठेव. हा हा सानी, एवढं जोरात नाही. चल. आई अंबाबाई, काय झालं? अहो काही नाही, जरा थकायला झालं. हा हा म्हणता किती बायका आलं बघा. पण काय बरा, हळदी कुंकू चांगलं झालं नाही? हो. सगळ्या जणी अपूर्वाचं कौतुक करत होत्या.
तिनं दिलेलं वाण पण सगळ्यांना आवडलं. बायको कोणाची आहे शेवटी? हा हो का? पण अक्का हं? वाटलं नव्हतं इतक्या बायका येतील म्हणून. अगो भाई, सगळ्या वेळेवर आल्या म्हणून ते लवकर आटपलं. ते सगळं वेळेवर सुरू झालं, वेळेवर संपलं, हे सगळं बरोबर आहे. पण मी वेळेवर आलो म्हणून सगळं वेळेवर झालं, एवढं लक्षात आहे ना? बरं. घ्या हे बघा, कोणाचं काय तर कोणाचं काय. तुझ्या हाताला लागलं तेवढं तुला भास नाहीये काय? हात दुखतोय काय? डॉक्टरकडे जाऊया. आहे नाही अहो, एवढ्या तेवढ्यासाठी कुठं डॉक्टरकडे जायचं असतोय? साधं खर्चटले, उद्या खपली धरते बघा सकाळपर्यंत. हा ठीक आहे, पण हिच्या मला एक सांग, हा तू गाडीवरनं पडला, होय गाडी मी पडली, होय. मग तुझ्या गाडीला एक पण वरकडा कसं काय आलं नाही? नाही आबा, प्रश्न चांगला आहे तुमचा. झालं काय माहितीये काय, मी गाडीवरनं पडलो, हाताला खर्चटलं, सगळं बरोबर आहे. वाळू होती ना का रस्त्यावर, तर मी पडली पण नाहीच गाडी, निस्ती अशी कलंडली थोडीशी. माझा हात हे झाला, घासला गेला रस्त्यावर म्हणून. ते नव्ह, आबा, झाली काय तुमची पोलिसी चौकशी सुरू? सांगितलं ना दादानं, ते रस्त्यावर वाळू होती आणि वाळूमुळे गाडी स्लिप झाली. आणि हे काय, सगळ्यांना दादाची काळजी आहे, मला कोणीच विचारत नाही. आता तुला नाही काय? नीतू, काय झालं तुला? काय झालं काय मम्मी? एकानं तरी तिळगुळ दिलाय काय मला? असं वय, धरा द्या तिला, जरा द्या तिला. घे. मी पण तिळगुळ दिला नाही होय तुला? नाही दिलं. आणि सकाळी सॉरी, मी कर्ज विसरलो नीते. मी पण तुला तिरगुळ दिलं नाही. खिशात उरले असतील तर द्या. नीतू एकटीच नाही, मलाही दिला नाही अजून कोणी तिळगुळ. निकिता, ये. नाना दिसत नाहीत कुठे? नाना ना त्यांच्या मित्रांसोबत ट्रिपला गेलेत. आता नाना नाहीत म्हटल्यावर माझं इथे येणं वाया गेलं म्हणायचं. का? बऱ्याच दिवसात त्यांच्याकडून काही ऐकलं नाही ना. कसं आहे, तिळगुळ घेतल्यानंतर गोड बोलायची पद्धत असते. मी अजून तरी गोडच बोलतेय. नाही म्हणजे सगळे आहेत इथे आणि नाना नाहीत फक्त, म्हणून मग जरा चुकल्यासारखं वाटलं, बाकी काही नाही. नाही म्हणजे ते इथे असते तर त्यांनी तिळगुळाचा एखादा किस्सा सांगितला असता, हो ना? विजय, काय रे, काय लागलंय तुझ्या हाताला? काय झालं? कुठे मारामारी वगैरे करून आलास की काय? काय काय झालंय विजयला? तुम्हाला कोणालाच काही माहित नाहीये का? अगं निकिता, त्याची ना बाईक स्लिप झाली, त्यामुळे तो पडला आणि त्याला लागलं. हो का? पण कशी स्लिप झाली बाईक? नाही म्हणजे तू तर इतकी चांगली बाईक चालवतोस आणि शिवाय तुझी बाईक उंचही नाहीये, मग कशी काय स्लिप झाली गाडी? मी काय म्हणते, जे झालं ते झालं, आता त्यावर बोलून काय होणार आहे? हो बरोबर आहे. नाही आता बोलून काही फायदा नाही, म्हणजे फायदा आहे पण आता बोलून नाही. कसला फायदा? अगं मावशी, म्हणजे आता रस्त्याची परिस्थिती, गाडी कशी चालवली पाहिजे वगैरे हे बोललं पाहिजे ना आपण. बरं ते सगळं जाऊ दे, तिळगुळ द्यायला आले होते तो देते आधी. खुश राहा.
नाना आले की परत तिळगुळ द्यायला येईन. नानांकडून तिळगुळ घेतल्याशिवाय संक्रांत साजरी केली असं वाटणार नाही मला. विजय, गाडी सांभाळून चालव. येते. खरं तर संक्रांतीला तिळगुळ देऊन गोड बोलतात. ही पोरगी काय विचित्रच बोलून गेली. जाऊ दे इटू, तू कशाला तिचा विचार करतोयस? तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. चला तुम्ही दोघे हात पाय धुवून घ्या. ए चल वैशू, मी तू चल 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 घे. हाय का तुम्ही इथे होय? अख्ख्या कर करू शकतो मी तुम्हाला. तुम्ही चिडलेत का माझ्यावर? चिडण्यासारखं झालंय का काही? नाही तसं नाही, पण काय आहे, आपलं माणूस असं डोळ्यासमोर दिसलं नाही की असं मनात भलत्या भलत्या शंका येत होतो. कसं आहे, संक्रांतीनंतर दिवस मोठा होतो का ना? नाही, संक्रांत तर रात्र मोठी होत. जे काय असेल, दिवस मोठा होतो, रात्र मोठी होती, पण त्याचा माणसाच्या रोजच्या जगण्यावर काहीतरी फरक पडत असणार का नाही? रोजचं त्याचं असतं की उठा, दात घासा, चहा प्या, जेवा, दुकानावर जा, काम करा, घरी या, जेवा, झोपा. पण काहीतरी फरक पडत असणार का नाही? काय आपण ह्या रोजच्या जगण्याच्या राहटगाडीत हे सगळंच विसरून गेले. पण तुम्ही इथं बाहेर का थांबले तशा? हा, उशीर केवढा झालाय? चला आज चला. निकिता का आली होती विजय? होय की, मी उद्या फोन करणार आहे तिला आणि सांगून टाकणार आहे स्पष्टपणे की बाई माझ्या घरी यायचं तुझं कामच नाही, आता काही संबंधच येत नाही, तुझं तिळगुळ नको काही नको. विजय, ती आली, प्रॉब्लेम तो नव्हता. पण आज तिच्या येण्यामागे तिळगुळ फक्त एवढंच एक कारण नव्हतं. तिला कशाला कारण लागते डॉमलाच? चान्स मिळाला, आली लगेच. आपलं बरं चाललंय ना, तेवढंच बघायला आली मुद्दा. मग उशीर किती झालाय, चला झोपायला. तुला हे नक्की कशामुळे लागलंय? काय का काय करणार बोय जगात? अहो, एकच प्रश्न तुम्ही दर तासाला विचारला, म्हणून जे घडलंय आधी ते बदलणार आहे. आता जिथं गाडी स्लिप झाली नव्हती तिथली वाळू पण गेली असेल. काय तुम्ही पण अपूर्वा. हेच कारण आहे ना? असं करतो, तडक वरती येतो, वरनं खाली उडी मारतो. काही बोलू नकोस विजय. तुम्ही काही विचारताय? विश्वास आहे तुझ्यावर, पण प्लीज हा विश्वास कधी ब्रेक होऊ देऊ नकोस. कसं आहे ना, आपल्या नात्यात कधी काही लपवण्याची किंवा खोटं बोलण्याची वेळ यायला नको. तुझ्याकडूनही नाही आणि माझ्याकडूनही नाही. काय झालं? तुम्ही ड्रेस कशाला घातला? साडी चांगली दिसत होती. काळी साडी सगळ्यांवर छान दिसते. असलं काही नाही, ती तुमच्यावर जास्त शोभत दिसत होती. असं वाटत ते एकटक बघत राहू. पण तुला हवं असेल तर मग पुन्हा नेसायला मला काही हरकत नाही. आता काही गरज नाही. नीते, काय झालं? दादा काय झालंय? नाही, एवढं काही झालेलं नाही. मी फक्त एवढंच विचारला होतो की तुझं अपूर्वाचं नेमकं काय बोलणं झालंय? काय नाही. अरे तूच तर बोललास नव्हता की कोणाशी काय बोलायचं नाही म्हणून हा विषय. म्हणून मी नाही बोललो कोणाशी. आणि तू शिकवलेस की
कोणी बघितलं तरी हसून दाखवायचं म्हणून तसंच करायलोय की. बर ते चांगलंच आहे, पण मला आता असं वाटतंय की अपूर्वांना आपल्याला डाऊट यायला लागला. आपण जे गाडीवरून पडल्याचं सांगितलं नव्हतं ते खोटं असं त्यांना वाटायला लागले आता. अरे पण आपण तर काहीच बोललो नाही, म्हणजे मी तरी काय बोललो नाही अपूर्वा संग. ते सगळं कळायला बोलायलाच पाहिजे असं काही नाही. ते पण आहेच की. दादा तू प्लीज असं एकटा घराबाहेर जात जाऊ नकोस. ती माणसं परत आली तर? आता नाही यायची ती परत. पण दादा ती माणसं का मारायला आली होती तुला? ती पण 4-5 जण. कशाला आली होती मला पण माहित नाही, पण मला काय वाटतं माहिती काय की त्यांचा काहीतरी गैरसमज झाला होता बहुतेक, म्हणून तर त्यांनी मला जास्त मारलं नाही, लगेच निघून गेले. आणि बघ नी ते आता झाला प्रकार कोणालाही कळता का म्हणे, घरातल्यांना तर नाहीच नाही. आता त्यांच्या मग काम कमी येतोय, त्यात ह्या अजून टेन्शन नको उगाच. आणि छोटासा मॅटर आहे ग, किरकोळ आहे, कसं सोडवायचं मला माहिती. तू काळजी करू नको, काळजी करू नको. हे वाचलंस काय? काय रे? रिझर्वेशन नाही म्हणून आपल्या हॉकी टीमची पोरं रेल्वेच्या दारात बसून आली. बिचारे पोरं, आणि आपण म्हणतोय मेडल का आणत नाही. काय बोलायचं आता? हा? चला आता सगळं नंतर बोला. हे घ्या गरमागरम नाश्ता करून घ्या. वा 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 वा, बरोबर टायमाला नाश्ता आणलाच बघ. काय ग? तुला जायचं नाही हॉटेलवर? हो जायचंय ना, पण वेळ आहे अजून. बरं तुम्ही नाश्ता करून घ्या, तोपर्यंत मी गरमागरम चहा आणते. हा चालेल. विजय हा तुझं एवढ्या लवकर आवरून झालं? पण हा जरा लवकर आवडलं. अरे पण मला वेळ आहे अजून, माझं काहीच आवरून झालं नाहीये. आणि ही काय आपली रोजची वेळ नाही ना, त्यामुळे अजून 1 तास आहे आपल्याला. तुला वाट बघावी लागेल, चालेल ना? मी हॉटेलवर नाही चाललो, दुसरं काम आहे म्हणून आज लवकर आवरून घेतलं. असं का? होय. बरं ठीक आहे, पण लवकर या. होय. विजा हा काय रे, काय सकाळी दुसरं काय काम काढलेस? ते काय झालंय, दुकानावरचे जुने कस्टमर आहेत एक आपले, त्यांचा फोन येऊन गेला मला आता. एक अर्जंट मध्ये काम निघाले, तेवढं करतो येतो की. अरे होय, पण नाश्ता करून मग जा की. हा गेलो असतो, पण काय आबा तुम्हाला पण माहिती, मला असं घाई घेत नाश्ता करायला जमत पण नाही, आवडत पण नाही. मग कशाला उगाच जाऊन काम उरकून येतो, मग आल्यानंतर नाश्ता करतो की. घाई काय? लवकर ये. हा जातो. होय, जातो म्हणून नाही, येतो म्हणा. हा येतो. हा. रुपे, हा बायका सगळ्या खुश होऊन गेल्या नाही? अगं अपूर्वाने दिलेलं वाहन बी सगळ्यांना आवडलं बघ. हो ना, तुळशीचं रोपटं वाण म्हणून द्यायचं कल्पना आवडली आहे मला अपूर्वाची. अक्का एवढ्या बायका आल्या, पण अपूर्वाच्या माहेरचं कोणीच नाही आलं, असं कसं? खर तर यायला पाहिजे होती. अगं पण मोठी माणसं आहेत ती, कामं असतात. आता नाही आली त्याला काय करणार आपण? काय करणार म्हणजे? अक्का असं कसं, आता आपली सोयरीक झाली आहे ना त्यांच्याशी, मग समजा ती लोक आली असते, त्यांनी वाण म्हणून काहीतरी मोठी वस्तू आणली असते ना. का मोठी म्हणजे आकाराने मोठी नाही ग, त्यांच्या श्रीमंतीला शोभेल अशी. अपूर्वा मला सांग, तुमच्या घरी संक्रांत खूप मोठी साजरी केली जात असेल नाही? हो असतो ना, पण कसं आहे ना, घरी असताना मी या सगळ्या गोष्टींकडे कधीच लक्ष दिलं नाही. हा, हळदी कुंकू किंवा मकर संक्रांत किती भारी असते हे इथेच येऊन कळलंय मला. घरी तर काय, हळदी कुंकू फक्त अजेंडाच असतो, सण कमी आणि राजकारण जास्त. काय ग, वाण म्हणून तुम्ही खूप भारी भारी अशा किमती वस्तू देत असाल ना? अगं नाही अक्का, मी आपलं सहजच विचारलं ग. ते मला खरंच माहित नाही. नाही म्हणजे मी खरंच कधीच लक्ष दिलं नाही. मोस्टली त्या सगळ्या गोष्टी आई आणि काकूच बघतात. या वेळेला तू जाणारच ना माहेरी? नाही, हिची पहिलीच संक्रांत आहे हो ना अक्का? हो हो जाणारच आहे. हा,
हे काय मम्मीला तेच विचारायला आलं तर जाऊ ना. अगं असं काय विचारते, जा की. त्या निमित्तानं घरच्यांची भेट पण होईल. जा. हो. आणि काय ग, या वेळेला जाताना तू मला सोबत घेऊन जाणार आहेस. तू मला सांगितलं होतंस, आठवतंय ना? हो हो लक्षात आहे माझ्या. अगं तू मला ना तिचं घर बघायचंय अक्का, म्हणून म्हणाले. मावशी तुमच्याशिवाय आता मी घरीच जाणार नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.